मुंबई महानगरपालिकेच्या प्रिन्स गॅलरीमध्ये बसून देवेंद्र फडणवीस, मुंबई भाजपचे अध्यक्ष अमित साटम हे सगळे सभागृहातली परिस्थिती पाहत आहेत। चित्रा वाघ देखील उपस्थित आहेत। वेदांत नेब आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। तर वेदांत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। किती वेळ लागेल त्यांना इथे यायला? त्यांच्या उपस्थिती संदर्भात काय अपडेट्स? साधारणपणे 5 मिनिटांमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई महापालिका येतील। मात्र त्याआधी आपण बघतोय कशा प्रकारे जल्लोष हा भाजप नगरसेवकांचा पाहायला मिळतो। कारण कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा मुंबई महापालिकेच्या बाहेर सेल्फी पॉईंटवर घोषणा देताना पाहायला मिळत आहेत। आतमध्ये जे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत ते आपल्याला घोष देताना पाहायला मिळतात आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 5 मिनिटांपूर्वी जी गॅलरी आहे तिथे आलेले आहेत। मुंबई महापालिका आयुक्त सुद्धा आलेले आहेत आणि त्यामुळे भाजपसाठी एक खरं तर हा क्षण ऐतिहासिक क्षण म्हणावा लागेल। कारण 44 वर्षांनंतर भाजपचा महापौर हा मुंबई महापालिकेचा महापौर म्हणून आपण बघतो की भाजपचा महापौर हा विराजमान होणार आहे आणि त्यामुळे पदभार स्वीकारला जाईल। एक 10 ते 15 मिनिटाचा हा सगळा कार्यक्रम असेल आणि त्यासाठी आपण बघतोय शिवसेनेचे नगरसेवक सुद्धा इथे आपल्या सभागृहात आलेले पाहायला मिळतात। एकनाथ शिंदे हे थोड्याच वेळात आपल्याला गॅलरीमधनं हे सगळं जो पदभार स्वीकारण्याचा कार्यक्रम आहे ते बघतील आणि पीठासीन अधिकारी म्हणून मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे असणार आहेत आणि त्यामुळे जल्लोषाचं वातावरण भाजपसाठी आहे। त्याशिवाय आपण बघतोय ठाकरेंची शिवसेना, मनसे, काँग्रेस यांचे सुद्धा नगरसेवक इथे आपल्याला आलेले पाहायला मिळतात। संपूर्ण ही जी निवडणूक प्रक्रिया आहे महापौर आणि उपमहापौर पदाची ती बिनविरोध होणार आहे। कारण इतर कुठल्याही पक्षाने उमेदवार दिलेला नाही आणि त्यामुळे आतमधली जर आपण सभागृहाच्या आतली जर दृश्य बघितली तर घोषणाबाजी म्हणजे सर्व जे नगरसेवक आहेत ते आपल्याला घोषणाबाजी करताना पाहायला मिळतात। कारण ज्या प्रकारे मेहनत या सगळ्या नगरसेवकांनी केली आणि त्यानंतर भाजपला आणि बरोबर आहे वेदांत, ही दृश्य आपण पाहतोय। जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि देवाभाऊ आणि ठाकरेंच्या नावाचे नारे दिले जात आहेत। नगरसेवकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि जसं तू सांगतोयस की या सगळ्याच नगरसेवकांनी निवडून येण्यासाठी प्रचंड मेहनत केलेली आहे। अनेक वर्षांची प्रतीक्षा खरं तर होती। 2017ला शेवटची निवडणूक झालेली होती आणि त्यानंतर महानगरपालिकेची निवडणूक कधी होणार आणि आपल्याला नगरसेवक पद कधी मिळणार या सगळ्याची उत्सुकता या नगरसेवकांच्या मनामध्ये होती आणि अखेर त्यांचं स्वप्न साकार झालेलं आहे आणि त्यामुळे हा उत्साह, हा जल्लोष नगरसेवकांचा आपल्याला दिसतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत आणि आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा मुंबई महानगरपालिकेमध्ये पोहोचतायत तेव्हाची दृश्य सध्या आपण पाहतोय। पुन्हा एकदा जाऊयात, वेदांत नेब आपल्याला अपडेट देतील। वेदांत, उपमुख्यमंत्री देखील पोहोचलेत, आता पुढची प्रक्रिया कशी पार पडणार आहे? ज्या प्रकारे आपण माहिती घेतली पीठासीन अधिकारी म्हणून आतापर्यंत आपण बघितलं माजी महापौर हे या सगळ्या जेव्हा नवीन महापौर निवडला जातो किंवा त्याची निवडणूक पार पडते तेव्हा पीठासीन अधिकारी म्हणून माजी महापौर आहेत। मात्र सध्या ज्या प्रकारे आपण बघितलं मागील 3 वर्षापासून प्रशासकीय राजवट आहे आणि त्यामुळे हा पीठासीन अधिकाऱ्यांचा जो मान आहे तो मुंबई महापालिका आयुक्तांना असणार आहे। त्यामुळे भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत पीठासीन अधिकारी म्हणून ही सगळी प्रक्रिया पार पडणार आहे। साधारणपणे 20 ते 25 मिनिटांची सगळी प्रक्रिया असेल ज्यामध्ये शपथ दिली जाईल आणि महापौर पदाची जी निवडणूक आहे ती जसं आम्ही सांगितलं की बिनविरोध होणार आहे आणि त्यामुळे भाजपच्या पहिल्या महापौर म्हणून रितू चावळे या पदभार स्वीकारतील तर उपमहापौर म्हणून शिवसेनेचे संजय गाडी हे पदभार स्वीकारणार आहेत आणि त्यानंतर पत्रकार परिषद अर्थातच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची आणि नवनिर्वाचित महापौरांची पत्रकार परिषद होईल आणि त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेला अवघ्या काही मिनिटांमध्ये सुरुवात होईल। आपण बघितलं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोघेही इथे आपल्याला गॅलरीमधनं हा सगळा जी प्रक्रिया आहे महापौर निवडीची ती पाहताना ती बघताना पाहायला मिळेल आणि त्यामुळे एकूणच उत्साहाचं वातावरण भाजप आणि शिवसेनेमध्ये पाहायला मिळते। कारण ज्या प्रकारे आपण बघितलं प्रचार करण्यात आला, प्रचारामध्ये वारंवार सांगण्यात आलं की यावेळी भाजपचा महापौर होईल, महायुतीचा महापौर होईल आणि त्यानुसार निकाल सुद्धा लागले आणि त्यामुळे बहुमत साधारणपणे आपण बघितलं 89 नगरसेवक हे भाजपचे आहेत, 29 नगरसेवक शिवसेनेचे आहेत, त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 3 नगरसेवक आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा 1 नगरसेवक असा एक गट तयार झालेला आहे। त्यांनी सुद्धा पाठिंबा दिला आहे। त्यामुळे 122चं संख्याबळ हे आता
शिंदे शिवसेना आणि भाजपकडे असणार आहे आणि त्यामुळे जी मॅजिक फिगर होती 114 तिची त्यांनी आधीच पार केलेली आहे आणि त्यामुळे महापौर आणि उपमहापौर पदाची जी निवडणुकीची प्रक्रिया आहे ती आपल्याला सुरू होताना पाहायला मिळते. निश्चित सध्या आपण पाहतोय सभागृहातली दृश्य. महापौर निवडीची प्रक्रिया आता सुरू होतीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिथे उपस्थित आहेत. आवश्यक असलेलं संख्याबळ 122ची मॅजिक फिगर आहे आणि त्यासाठी आवश्यक असलेलं संख्याबळ महायुतीनं गाठलेलं आहे आणि त्यामुळे बिनविरोध निवड होणार आहे महायुतीच्या महापौर आणि उपमहापौरांची. भाजपच्या रितू तावडे यांची महापौर पदासाठी घोषणा झालेली आहे आणि आज त्या अधिकृतरित्या आपला पदभार स्वीकारणार आहेत. मुंबईचा महापौर कोण होणार याची चर्चा फक्त महानगरपालिका निवडणुकांची घोषणा झाली